मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोशी निगडीत एक अत्यंत शॉकिंग अशी अपडेट पुढे आली आहे। बिग बॉसवर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत। आता त्यामागील कारण काय जाणून घेणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। अशात ह्या सीझनचा विनर कोण असणार याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे। आपापल्या आवडत्या स्पर्धकांना प्रेक्षक भरभरून पाठिंबा देत आहेत। बिग बॉस मराठीच्या घरात कालच्या भागात खास पाहुणे आले होते, ज्यात राखी सावंत, अभिजित बिचुकले इत्यादींचा समावेश होता। यावेळी अभिजित बिचुकलेने बिग बॉसच्या घरातील इन्फ्लुएन्सर्सना धारेवर धरलं। अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि पंढरीनाथ कांबळे हे स्पर्धक अतिशय कुचकेपणाने वागत आहेत असे तो म्हणाला। त्याच्या ह्या वक्तव्याचा खरपूस समाचार अनेकांनी घेतलाय। काही नेटकऱ्यांनी तर बिग बॉसच्या निर्मात्यांनाच टार्गेट केलं आहे। बिग बॉस जाणून बुजून बी टीमला वाईट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे। ज्या इन्फ्लुएन्सर्समुळे बिग बॉस मराठीला TRP मिळाला, आता नेमक्या शेवटच्या आठवड्यात त्यांनाच बिग बॉस वाईट दाखवून गेम बाहेर करण्याचा प्रयत्न करतोय असे अनेकांनी म्हटले आहे। यामागील हेतू म्हणजे त्यांना वोटिंग कमी व्हावं, ते एलिमिनेट व्हावेत असा आहे। असा गंभीर आरोप काही प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे। बिग बॉस आणि अभिजित बिचुकले जेवढं अंकिताला निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, तेवढी ती निगेटिव्ह नाहीये। सूरज सोबत अंकिता पहिल्या दिवसापासून आहे। अंकिता वालावलकरला तिच्या चांगुलपणाची जणू शिक्षाच मिळते आहे असे आजचा एपिसोड बघताना वाटले, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे। नॉमिनेशन टास्कवरून अंकिताच्या बहीण होण्याच्या भावनेवर प्रश्न उचलायला नको होता। अंकिता, तू ह्या बिचुकलेचं काही ऐकू नको, अशा प्रकारच्या कमेंट्स करत नेटकऱ्यांनी शोवर संताप व्यक्त केला आहे। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।